नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी विजय निंबाळकर। आता पाहूयात ठळक घडामोडी। बेळगाव येथील गोवावेस खानापूर रोड दत्त मंदिर शेजारील एका बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयाला अचानक आगीचा भडका उडाल्याने खळबळ उडाली। शनिवार दुपारी ही घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्या, तसेच अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात आले। परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते। बेळगाव तालुक्यातील कंगराळी खुर्द येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना आज शनिवारी पहाटे समोर आली। चोरांची माहिती मिळताच काकती ग्रामीण पोलिसांनी तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले। देवीच्या अंगावरील सोन्याची 5 मंगळसूत्र, चांदीचा मुकुट, एक चांदीचा करंडा असा जवळपास 2 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चोरट्यांनी मुख्य कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून ही चोरी केली आहे। वाढणाऱ्या मंदिरातील चोरी घटनेचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची चाहूल लागताच मान्सून पूर्व शेती कामांना वेग आला आहे। खरीप हंगामातील पेरणीपूर्व शेतीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत। यापूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने केली जात होती, मात्र शेतकरी आता यांत्रिक पद्धतीने ट्रकद्वारे शेती करू लागला आहे। गेल्या 15 दिवसांपासून अधूनमधून वळीवाचा आगमन झाला असून त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे। शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करताना दिसून येत आहेत। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून लवकरच सक्रिय होणार आहे, त्यामुळे शेतकरी शेतात नांगरणी, वनखरणी नंतर जमीन पेरणी योग्य करून ठेवत आहेत। यंदा पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकऱ्यांना आहे। बैलासह शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट व वेळ वाचवण्यासाठी ट्रकच्या साहाय्याने शेती मशागत केली जात आहे। सांब्रा महालक्ष्मी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान भरवण्यात आलं होतं, त्यामुळे कुस्ती शौकीनांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली। सांब्रा कुस्तीगीर संघटना संघाच्या वतीनं हे कुस्त्यांचं मैदान रंगलं होतं, त्यामुळे ऐतिहासिक सांब्रा मैदानात 1 ते 5 नंबरच्या नावाजलेल्या मल्लांच्या मोठ्या कुस्त्या आणि त्याचबरोबर 80 चटकदार कुस्त्या लावण्यात आल्या। मनोरंजनात्मक कुस्ती म्हणून थापा आणि 1 नंबरच्या कुस्तीसाठी कुस्तीप्रेमींची आतुरता लागली होती। नेपाळचा पैलवान देवा थापा विरुद्ध हिमाचल प्रदेशचा पैलवान अमित कुमार यांच्यात कुस्ती लावण्यात आली। या कुस्तीने कुस्ती शौकीनांचं मनोरंजन तर केलंच, शिवाय पैलवान देवा थापाने सर्वांची मनेही जिंकली। त्यामुळे पैलवान देवा थापा कुस्ती जिंकताच सर्वांनी मैदानात एकच जल्लोष केला। देवा थापाच्या कुस्तीने येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान गाजले। दरम्यान प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र किरण भगत विरुद्ध गोला पंजाब पैलवान यांच्यात झाली। यामध्ये मुळी डावावर किरण भगत विजयी झाला। दुसऱ्या क्रमांकासाठी गुणावर लढत पार पडली, तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरच पार पडली। उसगाव या गावामधील मळेकर्णी ग्रामदेवतेची यात्रा प्रति मंगळवार व शुक्रवारी पार पडते, पण वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे व होणारी वाहतूक कोंडी आणि वाढलेल्या तडीमारांचा उपद्रव यावर उपाययोजना करण्यासाठी मागणी ग्रामस्थांकडून केली होती। त्यानुसार पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांनी तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे। उसगाव परिसरात वाढणाऱ्या हुल्लडबाजी व भांडणे करणाऱ्यांना पोलीस खाक्या दाखवणार असल्याचा इशाराही देण्यात आला। या उपद्रवामुळे शेताकडे जाणाऱ्या किंवा परतणाऱ्या महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। मद्यपिय भाविक आसपासच्या शेतात जाऊन दारू पित आहेत, याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती। त्यानुसार पोलीस उपायुक्तांनी तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती दिली। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। सुळगा हिंडलगा येथे शनिवारी दिनांक 18 मे रोजी सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते। खासगी हॉस्पिटलमध्ये दाम्पत्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। शंकर गल्ली सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील वय 65 आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील वय 61 हे दोघेही शनिवारी दिनांक 18 मे रोजी घरामध्ये सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झाले होते। त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। पुढील उपचारासाठी
खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले होते, मात्र उपचार सुरू असताना 6 दिवसानंतर त्यांचा मृत्यू ओढवला आहे. फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे बेळगाव येथील महावीर गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आला. बेळगावच्या महावीर गोशाळेत 150हून अधिक गायी असून दुष्काळामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. याची गांभीर्याने दखल घेत फेसबुक फ्रेंड सर्कलने 11 पोती चारा व इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. यावेळी संतोष दरेकर, विनायक, त्याचसोबत चंद्रकांत खानोलकर, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, स्वयं पाटील आदींचा सहकार्य लाभला. पतीने पत्नीच्या डोकीत लोखंडी रॉडने घाव घालून खून केल्याची घटना शांतीनगर, वास्को, गोवा येथे घडली. वैशाली चाळोबा केसरकर असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. चाळोबा याने लोखंडी रॉडने पत्नी वैशाली हिच्या डोकीत वार केला. रॉडच्या फटक्याने वैशाली रक्ताच्या थारोळ्यात निपचित झाली. वास्को पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी चाळोबा केसरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चाळोबाने पत्नीचा खात्मा का केला याची माहिती घेण्यात येत आहे. आरोपी चाळोबा हा खानापूर तालुक्यातील बेकवाड गावचा रहिवासी असून शांतीनगर, वास्को, गोवा येथे उदरनिर्वाहासाठी पत्नी वैशाली सोबत राहत होता अशी माहिती समजते. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जांभोटी पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदीचे पात्र प्रवाहित झाले आहे. मात्र खानापूर येथील मलप्रभा नदीपात्र अद्याप कोरडे असून येत्या 2 दिवसात पुन्हा मोठ्याने पाऊस झाल्यास हे पात्र वाहते होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी नदीपात्रात साचलेली घाण आणि कचरा जेसीबीच्या सहाय्याने तातडीने काढून नदीपात्र स्वच्छ करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे. नंदगड येथील बस निवाऱ्याचं काम गेल्या 2 वर्षांपासून अर्धवट स्थितीत राहिल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत असून हे बस निवाऱ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नंदगड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नंदगड येथील युवक आपल्या खर्चाने या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल असा इशाराही येथील युवकांनी दिला. वडगाव अन्नपूर्णेश्वरी नगर येथील अन्नपूर्णेश्वरी देवीचा 11वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 29 पासून सलग 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. बुधवार दिनांक 29 रोजी पहाटे 6 वाजता अन्नपूर्णेश्वरी देवी आणि मंदिर परिसरातील देवतांना कलाभिषेक, सकाळी 8 वाजता नागदेवतेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व महापूजा, दुपारी 12 वाजता महापूजा, प्रसन्न पूजा व प्रसाद, सायंकाळी 5 वाजता श्री अन्नपूर्णेश्वरी देवीचा पालखी सोहळा, रंग व दीपोत्सव होणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून कोसळत असणाऱ्या वळीव पावसाने हुक्केरी तालुक्यातील हिरणकेशी, घटप्रभा, मार्कंडे व ताम्रपर्णी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाला आहे. यामुळे घटप्रभा नदीवर असणाऱ्या राजा लकमगौडा जलाशयाच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. दरम्यान खरीप पिकासाठी यंदा वळीवाची मोठी मदत झाली असून यंदा वळीव पावसाने पावसाळी हंगामापूर्वीच पाण्याचा मुबलक साठा तयार केल्यामुळे पाण्याची समस्या निकालात लागली आहे. मे महिन्यातच पावसाळी हंगामातील पावसाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच भागात या पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकाऊ जमीन पेरणीसाठी पोषक ठरली आहेत. हुक्केरी तालुक्यासह नजीकच्या महाराष्ट्रातील कोकण, पाणलोट क्षेत्रातही वळीवाने दमदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाला आहे. तसेच हिरणकेशी, घटप्रभा नदीमार्गे राजा लकमगौडा जलाशयातील पाणीपातळीत शनिवारी वाढ झाल्याचं दिसून आलं. तरुणीच्या घरावर दगडफेक करून तिला धमकवल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी किनये तालुका बेळगाव येथील एका तरुणाला अटक केली आहे. 4 दिवसापूर्वी ही घटना घडली होती. त्यानुसार आरोपी तिम्मण्णा सुभाष डुकरे, वय 25, राहणार किनये याला अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की किनये गावातील एका तरुणीच्या घरावर दगडफेक करून त्रास देणाऱ्या तिम्मण्णा डुकरे याला किनये गावातून अटक करण्यात आली असून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या कुटुंबियांना संरक्षणाची हमी देण्यात आली आहे.
न्यायालयानं उन्हाळी सुट्टी जाहीर झाली होती. दरवर्षी न्यायालयानं 1 महिना सुट्टी दिली जाते. यावर्षीही एप्रिल अखेरपासून सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर आता सोमवारपासून न्यायालयाच्या नियमित कामकाजाला सुरुवात होणार असून त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालय गजबजणार आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.